नमस्कार, मी हेमंत देसाई. हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपलं मनापासून स्वागत. नगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झालेले आहेत. हे सगळे निकाल आपण त्याबद्दल वाचला असेल, बातम्या वाचल्या असतील, प्रतिक्रिया वाचल्या असतील आणि एकूण चित्र महाराष्ट्राचं काय हे आपल्या लक्षात आलं असेल. एका वर्षात परिस्थिती किती बदलते. 2024मध्ये लोकसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला सणसणीत यश मिळालं. 30 जागा मिळाल्या आणि शिवाय एक विशाल पाटलांची ही जागा 31 जागा मिळाल्या आणि त्यामुळे महाविकास आघाडी अत्यंत जोरात होती की आता राज्यात आपलं सरकार येणारच असं गृहीत धरण्यात आलं. परंतु भारतीय जनता पक्षाने, मला आठवते की देवेंद्र फडणवीसांनी ताबडतोब बैठक बोलवली, विचारविनिमय केला, आकडेवारी जमा केली आणि मग त्यांनी सांगितलं की लोकसभेमध्ये दोन्ही म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुतींच्या मतांमध्ये फारसा फरक नाही आहे आणि आम्ही हारलो असलो तरी मनाने हारलो नाही आणि म्हणून ते कामाला लागले लगेच आणि विधानसभा निवडणुकीमध्ये संपूर्ण चित्र पालटून दाखवलं. आता याच्यामध्ये व्होट चोरी, निवडणूक आयोग, पैसा वाटप हे सगळे मुद्दे आले. हे सगळे फंडे त्यांनी वापरले. अन्य पक्षातले लोक आपल्याकडे आणणं, तपास यंत्रणांचा वापर करणं. पण आता काय लक्षात घेतलं पाहिजे की आता हे सगळं ते करणार हे गृहीत धरलं पाहिजे. दरवेळी तेच मुद्दे उपस्थित करायचे आणि हातपाय आपटत बसण्यामध्ये काहीही अर्थ नाही. त्यामुळे विधानसभा निवडणूक पूर्णपणे जिंकून घेतली आणि महाविकास आघाडीच्या हातात काहीच विरोधी पक्षनेतेपदसुद्धा मिळू नये अशी व्यवस्था झाली. त्याच्यानंतरचा टप्पा जो आहे तो या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, नगरपालिका, नगरपंचायत यामधले निकालही एकतर्फी लागलेले आहेत आणि अक्षरशः महाविकास आघाडीचा खुर्दा उडालेला आहे. ताबडतोब ज्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या की अभूतपूर्व विजय आहे तो अभूतपूर्व पैशाही वाटप झाल्यामुळे, असं संजय राऊत म्हणाले. संजय राऊत हा उद्धव ठाकरेंचा किल्ला चांगला लढवतात. ते आजारी असूनही खंबीरपणे उभे आहेत आणि एखाद्या योद्ध्याप्रमाणे लढतात, हे सगळं खरं. पण अशा प्रकारच्या प्रतिक्रिया देऊन काहीही उपयोग होणार नाही. मी काय सांगतोय ते लक्षपूर्वक आहे की पैसा वाटप करणं, निवडणूक आयोगाचा वापर करणं, योग्य त्या पद्धतीचं निवडणुकीचं वेळापत्रक सत्ताधाऱ्यांच्या सोयीचं असणं, हे सगळं आपल्याला माहिती आहे. हे सगळं करणारच ते. पण तुम्ही काय करताय, तुमचा पक्ष काय करतो हा प्रश्न लोक विचारतील ना. तुमचा पक्ष जागा आहे का झोपला आहे हा प्रश्न विचारतील की नाही. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या राज्यांमधले तिथल्या लोकांनी परिस्थिती पालटून दाखवलेली आहे, पूर्णपणे पालटवली आहे. आणि मी DMKचं उदाहरण देईन आपल्याला याबाबत, किंवा अगदी समाजवादी पार्टीचं, की समाजवादी पार्टीने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा लोकसभेमध्ये खूप चांगलं यश मिळवून दाखवलं होतं अखिलेश यादव यांनी. त्यासाठी पद्धतशीरपणे व्यूहरचना आखणं, कार्यकर्त्यांना कामाला लावणं, मतभेद अंतर्गत कमी करणं, या गोष्टी केल्या पाहिजेत. आणि आता स्पष्टपणे बोलण्याची वेळ आलेली आहे की बघा, महाविकास आघाडीमधल्या पक्षांना आता परिस्थितीला बोल लावून उपयोग नाही आहे. आता महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत 29. त्यामध्ये मुंबई आणि ठाणे या अत्यंत महत्त्वाच्या महानगरपालिका आहेत, ज्या आर्थिकदृष्ट्या खूप संपन्न आहेत आणि महानगर आहेत. ती पुण्यासारखं मेट्रो सिटी, याच्यामध्ये नाशिक आहे, छत्रपती संभाजीनगर आहे. त्या ठिकाणी सुद्धा जर महाविकास आघाडीचा सफाया झाला किंवा महाविकास आघाडीतले 3 पक्ष वेगवेगळे लढले तरी तिघांचाही सफाया झाला तर फार बिकट परिस्थिती होईल. महाराष्ट्रामध्ये विरोधी आवाजच राहणार नाही, विरोधी पक्षमुक्त महाराष्ट्र होईल आणि ते लोकशाहीच्या दृष्टीने सुद्धा घातक आहे. कोणीतरी लोकांच्या बाजूने जी काही गाऱ्हाणी आहेत, तक्रारी आहेत, ती सत्ताधाऱ्यांपुढे मांडणारं असायला पाहिजे. अन्यथा एक प्रकारची एकाधिकारशाही महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात येईल आणि ती परिस्थिती कुठल्याही पक्षाची असो ते योग्य नाही.
आता आपण प्राथमिक पहिल्या काही गोष्टी बघू की बघा जे रिझल्ट लागलेत नगराध्यक्षपदांचे, त्यामध्ये 288 नगराध्यक्षपदं एकूण होती. 117 भाजप हा अर्थातच सर्वात एक नंबरचा पक्ष राहिला आहे. जसा तो विधानसभेत आहे त्याचप्रमाणे नगरपालिकांमध्ये एक नंबरचा पक्ष आहे. 117. शिवसेना शिंदे गट 53, अजितदादांच्या पक्षाला 37, काँग्रेसला 28, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला फक्त 9 आणि शरद पवारांच्या पक्षाला फक्त 7 नगराध्यक्ष निवडून आणता आलेले आहेत. आता अभूतपूर्व पैसे वाटप झालं आणि मग विजय मिळाला असं सांगून उपयोग होणार नाही. तर स्वतःच्या चेहरासुद्धा अशात पाहायला पाहिजे की आपण नेमकं काय केलेलं आहे. आणि तसं जर बघितलं तर आपण लक्षात घ्या, भास्कर जाधव असतील, अंबादास दानवे, ओमराजे निंबाळकर यांच्या जिल्ह्यांमध्ये त्यांना यश मिळालं नाही. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे मोठे नेते आहेत. भास्कर जाधव ते विरोधी पक्ष पद त्यांना मिळावं यासाठी त्यांचं नाव शिफारस करण्यात आलेली आहे, पण तिथे यश मिळालेलं नाही. ही गंभीर बाब आहे. हे कशामुळे घडलं माहीत नाही, पण त्यांनाही आपलं काही चुकलं का, आपल्या काही कमतरता होत्या का याच्याकडे बघावं लागेल. बरं, हे जे नेते आहेत, अंबादास असतील, भास्कर जाधव, हे अत्यंत तगडे नेते आहेत. ओमराजे अत्यंत महापुरात चांगली कामगिरी केली होती त्यांनी, लोकांच्या मदतीला धावून आले होते. ते शेतकऱ्यांचे प्रश्न लोकसभेत सुद्धा चांगल्या पद्धतीने मांडतात, पण त्यांना अपयश आलेले आहे. आणि ते आपल्या जिल्ह्यांच्या बाहेर सुद्धा फारसे फिरताना दिसले नाहीत. ते तिथे अडकून पडले किंवा गेले नाहीत मला माहीत. बरं, स्टार प्रचारकांची यादी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने जाहीर केली होती. त्यात अनेक जण होते. मी यादी पाहिली, त्यातले किती जण मैदानात उतरले, किती लोकांनी सगळ्या ठिकाणी जाऊन प्रचार केला, मला तर काही दिसलं नाही. एक आपलं मला वाटतं सुषमाताई अंधारे, त्या एक आपल्या जंगी प्रचार करत होत्या, आक्रमकपणे मुद्दे मांडत होत्या. आणि त्याचबरोबर ड्रग्ससारखे विषय असतील किंवा संपदा मुंड्यांचा विषय असतील, हे विषयसुद्धा मांडत होते, किंवा पार्थ पवारांचा मुद्दा असेल. बाकीचे नेते स्टार प्रचार कुठेही दिसले ते. एवढंच कशाला, माझं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीसांनी किती सभा घेतल्या, भरपूर सभा घेतल्या. एकनाथ शिंदेनी सभा घेतल्या ठिकठिकाणावर, अजितदादांनी घेतल्या. उद्धव ठाकरे का उतरले नाहीत मला मैदानामध्ये मला माहीत नाही. आदित्य ठाकरे का उतरले नाहीत मला माहिती नाही. उतरायला पाहिजे होतं त्यांनी. कुठलीही निवडणूक ही कमी महत्त्वाची नसते. आणि जिगरीनं जर उद्धव ठाकरे तिथे उतरले असते, आणि शिवाय त्याचबरोबर ज्या वेगवेगळ्या प्रचार सभा झाल्या ज्या काही मोजक्या झाल्या उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या, त्याचं नीट नियोजन व्हायला पाहिजे होतं. नीट नियोजन, त्यामध्ये काही कमतरता राहिल्या का हे पाहिले पाहिजे. शिवाय जर आपापल्या उमेदवारांना त्या ठिकाणी काही खर्च असतो, पुरेसा आर्थिक मदत त्यांना उमेदवारांना असतील किंवा पक्षाच्या तिकडच्या यंत्रणांना पोचली का नाही, पुरेशी मदत ती पोचवण्याची आवश्यकता असते. अपुऱ्या मदतीच्या आधारे कोण लढू शकणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला सुद्धा आत्मपरीक्षण करावं लागेल, कठोर आत्मपरीक्षण करावं. केवळ महायुतीला एकनाथ शिंदे यांना किंवा फडणवीसांना नावं ठेवून उपयोग नाही. शिवाय आता मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे. माझं म्हणणं आहे की आता तुमची काय व्हिजन आहे या शहरांच्या विकासाची, ती तुम्हाला मांडावी लागेल. ती तुम्ही मांडली पाहिजे. तुम्ही काय केलं आणि काय करून दाखवणार हे प्रभावीपणे मांडलं पाहिजे. आणि जर प्रभावीपणे तुम्ही मांडू शकला नाही तर त्याचा तुम्हाला फटका बसू शकेल. मुंबई महापालिका ही एक प्रकारे एक स्वतंत्र राज्य असल्यासारखं आहे. एक एवढी ताकद आहे त्याची. ठाण्याची अशीच ताकद आहे. त्या ठिकाणी जर सत्ता मिळवता आली तर उद्धव ठाकरेंच्या पक्षाला मोठा आधार मिळेल. ठाण्यात मिळण्याची शक्यता कमी, पण किमान पक्षी मुंबईत यश मिळण्याची अत्यंत आवश्यकता आहे. त्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एक मिनिटाचा उपयोग करून आता लढलं पाहिजे. लढलं नाही तर अपयश पदरात पडण्याची दाट शक्यता आहे. आणि जर अपयश पदरात पडलं तर त्यामध्ये मराठी माणसाचं नुकसान आहे, महाराष्ट्राचं नुकसान आहे, आणि विरोधी स्पेस जी आहे ती संपूर्ण हातातून गमावल्यासारखी गोष्ट होती.
आज महायुतीतल्या लोकांनी एकमेकाविरोधात काही ठिकाणी निवडणुका लढवल्या आणि विरोधी पक्षांच्या हातातच सत्ता जाऊ देऊ नये अशा प्रकारची व्यवस्था केली. मी विरोधी स्पेससुद्धा स्वतःच व्यापली, विरोधी अवकाश. मी लढाई जणू या महायुतीतल्या 3 पक्षातच होती, विरोधी पक्ष नाहीच आहेत, कप्पदार्थ आहेत, अशा प्रकारचं एक चित्र निर्माण झालं. आता दुसरी गोष्ट आहे त्याच्यामध्ये ती शरद पवार यांच्या पक्षात. शरद पवार यांच्या पक्षाला तर अतिशय कमी ठिकाणी यश मिळालेलं आहे. केवळ 7 ठिकाणी यश मिळालेलं आहे शरद पवार यांच्या पक्षाला. आणि शरद पवार यांचा पक्ष कोकणात काहीच नाही आहे. विदर्भाचा अत्यल्प यश मिळालेलं आहे. तो पश्चिम महाराष्ट्रात तिथेही धड यश मिळालं नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शरद पवार यांच्या पक्षाचे जे काही नेते आहेत त्यापैकी किती नेते प्रचारामध्ये आक्रमकपणे उतरले होते. जितेंद्र आव्हाड कुठे होते? सुप्रियाताई सुळे या लोकसभेत चांगला त्यांचं काम आहे, पण महाराष्ट्रामध्ये जंगी प्रचार करतायत. केवळ निवडणुकांच्या वेळेने, अन्य वेळी असं ते दिसत नाही. सुप्रियाताई आता पक्षाच्या कार्याध्यक्ष, शशिकांत शिंदे प्रदेशाध्यक्ष असले आणि त्यांनी नाशिकमध्ये एक मोठा बैलगाडीवरनं मोर्चा काढला होता, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडून. पुढे काय झालं त्याचं? कुठेच त्यांच्या पक्षाला यश मिळाले नाही. शरद पवारांचं वय लक्षात घेता त्यांच्यावरती सगळं बोल लावून उपयोग नाही आहे. अजूनही ते फिरत आहेत, पण हळूहळू त्यांचा प्रभाव कमी होत चालला आहे, हे नक्की दिसतं आहे. विधानसभेत सुद्धा दिसलं आणि त्यांचा प्रभाव, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव हळूहळू कमी होतो. कमी होणं स्वाभाविक आहे. तर त्यांच्यावर दोष देऊन उपयोग नाही. त्यांचं सहकारी काय करतात? जयंतराव पाटलांना यश मिळालं ईश्वरपूरमध्ये, म्हणजे इस्लामपूर अगोदरचं, त्यांना यश मिळालं. पण सगळ्या राज्यामध्ये जयंतरावांसारखा नेता त्यांनी जर फिरले असते ते, किंवा त्यांना पक्षाने सांगितलं असतं तर बरं झालं असतं आधी. पण शरद पवार यांच्या पक्षाचा आणखीन एक दोष म्हणजे हा पक्ष हा विरोधात आहे की नाही असा प्रश्न कधी कधी निर्माण होतो. गौतम अदानी यांच्या वारंवार होत असलेल्या भेटीगाठी आणि त्यामुळे गौतम अदानींच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांच्याशी असलेला संबंध. ऑपरेशन सिंधूच्या वेळी सुप्रियाताईसुद्धा विदेश दौऱ्यावरती गेल्या होत्या. अलीकडे त्या अमित शहांना भेटल्या, त्या काही कामासाठी भेटू शकतात, तसं काही प्रश्न नाही. परंतु एक आक्रमक विरोधी पक्ष, झुंजार विरोधी पक्ष, 2 हात करणारा विरोधी पक्ष म्हणून आपली ओळख राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा ओळख निर्माण करू शकला नाही. शरद पवार जेव्हा विरोधी पक्षात होते तेव्हा ज्या तळमळीने लढत होते, शेतकरी दिंडी काढली होती पूर्वी 1980च्या दशकात, ते शरद पवार पुन्हा तसे विरोधात असताना सुद्धा दिसले नाही. लोकसभेच्या वेळी दिसले काही प्रमाणात, पण शरद पवारांचा संबंध आहे त्यांच्यानंतरचं नेतृत्व त्या आक्रमकपणे मैदानात उतरले नाही. देवेंद्र फडणवीस विरोधात असताना ज्या प्रकारे लढत होते, तुफान बॅटिंग करत होते विधानसभेमध्ये. अगदी मी तुम्हाला सांगतो की विरोधी पक्षनेते छगन भुजबळ जेव्हा होते शिवसेनेत असताना, 2च जण होते, काय लढत होते, एकटेच होते ते विधानसभेमध्ये, काय लढत होते ते. अनेक जणांचा उल्लेख करता येईल, गोपीनाथ मुंडेंचा उल्लेख करता येईल, नितीन गडकरींचा उल्लेख करता येईल. विरोधात असताना ते अत्यंत प्रभावी होते. तशा प्रकारचं झुंजार नेतृत्व विरोधात आत्ता दिसत नाही. विधान परिषदेमध्ये सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची उपस्थिती, नेतृत्वाची उपस्थिती जास्त असणं आवश्यक आहे. आणि त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट ज्या पद्धतीने लढायला पाहिजे विधानसभेत, विधान परिषदेमध्ये आणि बाहेर, त्या पद्धतीने लढताना दिसत नाही. त्यात सातत्य दिसत नाही. कसा लोक निवडून देणार तुम्हाला? आणि सतत लोकांच्या मनात आहे की अजितदादा हे एकत्र आहेत, एकत्र आहेत, एकत्र येणार आहेत. पण हे विरोधात नाहीच आहेत असं लोकांना वाटतं ना. आता पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये लोक एकत्र येणार अशी चर्चा आहे. अशी चर्चा सुरू झाली की स्थानिक पातळीवरती ते लोक निर्णय घेतात असं म्हटलं जातं. प्रत्यक्षात तसं काही नसतं.
वरची काय इच्छा आहे ते विचारतही घेतलं जातं. त्यामुळे विरोधी पक्षात शरद पवारांचा पक्ष आहे असं ठळकपणे प्रकर्षाने वाटतच नाही आहे. पार्थ पवार यांच्या प्रकरणामध्ये सुप्रियाताई यांनी घेतलेली भूमिका ही सुद्धा धक्कादायक होती. धक्कादायक म्हणजे मला धक्कादायक नव्हती, अपेक्षित होती. पण एखाद्या मुद्द्यावरती जमिनीसारखा प्रश्न, जमिनी अनेक ठिकाणी नेते ढापत आहेत. तुम्ही जर आज पार्थ पवारची बाजू घेतली तर उद्या अन्य ठिकाणी ज्या जमिनी ढापल्या जातील तुम्हाला काही बोलता येणार, हे लक्षात घेतलं. आता उरला प्रश्न काँग्रेसचा. काँग्रेसमध्ये जर बघितलं आपण तर काँग्रेसला जागा 28 ठिकाणी त्यांचे निवडून आलेले आहेत आणि त्यामध्ये बाळासाहेब थोरात ते एका आघाडीमध्ये होते सत्यजित तांबे यांच्याबरोबर, त्यांना संगमनेरमध्ये यश मिळाले. पण लक्षणीय गोष्ट म्हणजे विजय वडेट्टीवार यांनी चांगले यश मिळाले चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्यासारखा नेता असताना सुद्धा त्याच्या मागे पक्ष उभा राहिल्याने म्हणून ते चिडलेले आहेत. पण वडेट्टीवार यांनी किल्ला लढवला आणि विजय मिळाला, त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. यशोमती ठाकूर यांनी सुद्धा अमरावतीमध्ये काही प्रमाणात त्यांना यश मिळालेलं आहे, त्यांचंसुद्धा अभिनंदन करावं लागेल. परंतु जर आपण बघितलं काँग्रेसच्या बाबतीत तर काँग्रेसला म्हणजे याच्यामध्ये विदर्भामध्ये भाजपला तर 55 ठिकाणी यश मिळालं तर काँग्रेसला 19 ठिकाणी मिळालेले यश. परंतु काँग्रेसचे जे 13 खासदार आहेत जे लोकसभेत आहेत त्यापैकी बहुतेक खासदारांचा काहीही प्रभाव त्यांच्या जिल्ह्यामध्ये त्यांच्या मतदारसंघाच्या भागामध्ये दिसला नाही. काँग्रेसने विचारलं पाहिजे, अकाउंटेबिलिटी असली पाहिजे ना. तुम्हाला निवडून दिले, तुम्ही काय केलं, रिझल्ट काय तुमच्या याच्यामध्ये. जसं भारतीय जनता पक्षामध्ये मुख्यमंत्र्यांपासून ते मंत्र्यांपर्यंत आमदार, खासदार, नगरसेवक प्रत्येकाचा हिशोब घेतला जातो. काय काम केलं, किती योजनांची माहिती लोकांपर्यंत पोचवली, तुमच्या फंडाचा खर्च कसा केला, तुम्ही काय कामं केली, लोकांच्या काय तक्रारी, याचा रिपोर्ट द्यायला लागतो. काँग्रेसमध्ये ही काही पद्धतच नाही आहे. नेत्यांची चमचेगिरी करायची, पाय चेपायचे की झालं, तिकीट मिळालं. काय स्थिती आहे आज. आणि त्यामुळे जर बघितलं तर अगदी काँग्रेसमध्ये सुद्धा हर्षवर्धन सपकाळ असतील, नाना पटोले असतील, त्यांना त्यांच्या भागामध्ये यश नाही मिळालं. अर्थात हर्षवर्धन सपकाळ हे खूप ठिकाणी फिरले, खूप दौरे केले, प्रामाणिकपणे अत्यंत जबरदस्त पद्धतीने ते लढत आहेत. पण एक टीम लीडर म्हणून त्यांना यश कितपत मिळालं हा प्रश्न आहे. म्हणजे वडेट्टीवारांना मिळालं, पण काँग्रेस पक्षाला म्हणून सगळ्या महाराष्ट्रामध्ये यश विदर्भाच्या पलीकडे फारसं मिळालेलं नाही. आणि इतर नेत्यांना बरोबर नेण्यामध्ये त्यांना यश मिळालं नाही. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखा अत्यंत चांगला नेता जागतिक प्रश्न ते मांडतील, एपिस्टीन फाईलचा प्रश्न मांडतील, पण त्यांच्या मतदारसंघामध्ये बोऱ्या उडाल्या ना काँग्रेसचा, त्याचं काय करायचं. त्यामुळे काँग्रेस पक्षामध्ये एक नेतृत्व एकत्र पद्धतीने सामूहिक नेतृत्व असल्याचं दिसत नाही. सगळे नेते स्वतंत्रपणे काम करत आहेत आणि ते सुद्धा अनेक जण काँग्रेसमधले आहेत ते जागा विकण्यामध्ये प्रसिद्ध आहेत. अगदी पुण्यामध्ये भारतीय जनता पक्ष विधानसभेच्या वेळीसुद्धा भारतीय जनता पक्षाचे जे उमेदवार हेमंत रासने त्यांच्याशी आतून सॅटेलाइट करायचं आणि त्यामधनं भरपूर कमाई करायची, अशा ज्या काही नेत्या होत्या त्यांना परत पक्षामध्ये घेण्यात आला. हा आरोप आहे, साठलोट आहे आणि पैशाचाही आरोप झाला होता, त्यांना परत पक्षात घेण्यात आलेलं आहे. ही स्थिती काँग्रेसची पुण्यामधली आहे. त्यामुळे जर अशा प्रकारे जर गोष्टी असतील तर काँग्रेसचं मात्र मोठं कठीण आहे. आणि दुसरी गोष्ट आहे की उद्धव ठाकरेंच्या पक्षाबद्दल सुद्धा एक सांगायचं आहे की अनेक ठिकाणी असं झालेलं आहे की उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की भरत गोगावलेंच्या ठिकाणी एक नगराध्यक्ष निवडून आला, तो उद्धव ठाकरेंचा, आणि आता तो गोगावलेंबरोबर जाणार आहे म्हणे. आणि गोगावले म्हणतात की हा गनिमी गाव आहे माझा, आणि ते तटकऱ्यांच्या विरोधात म्हणून एक प्रकारे आघाडी तिथे तयार झाली असं एक चित्र आहे. पण उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा जर नगराध्यक्ष निवडून आला आहे तो
शिंदे सेनेत जाणार असेल तर त्याला काय अर्थ आहे. दुसरी गोष्ट, अनेक ठिकाणी असं झालं आहे की उद्धव ठाकरेंनी जागा त्यांच्या पक्षाने मागितली की ही जागा आम्ही लढणार. म्हणजे हे विधानसभेच्या वेळेस असं झालं आणि त्या ठिकाणी हारल्यानंतर तो त्यांचा नेता हा महायुतीत गेला. म्हणजे उदाहरणार्थ दीपेश म्हात्रे हे शिंदे सेनेतून उद्धव ठाकरेंच्याकडे आले, त्यांना डोंबिवलीची उमेदवारी दिली, तिथे रवींद्र चव्हाणांचा विजय झाल्यावरती हे महाशय दीपेश म्हात्रे भाजपमध्येच गेले, ज्यांच्याशी 2 हात झाले त्यांच्याकडेच गेले. अशी काही उदाहरणं सांगता येतील की ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी ज्यांच्यासाठी लढून महाविकास आघाडीमध्ये आम्हाला ती जागा पाहिजे म्हणून मागून घेतलं तिकीट, ते लोकच गेले महायुतीमध्ये, आयदर शिंदे सेनेत गेले किंवा भाजपमध्ये गेले. आज उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये सुद्धा आज असे काही नेते असू शकतात आहेत की जे कदाचित भाजपच्या पेरोलवरती असतील किंवा शिंदे सेनेच्या पेरोलवरती असतील. या नेत्यांवरती नजर ठेवली पाहिजे. आपण कोणाला ताकद देतोय, कोणाच्या मागे उभे राहतोय हे पाहिलं पाहिजे. अगदी उद्धव ठाकरे यांच्या आसपास वावरणाऱ्या नेत्यांपैकी काही नेत्यांची प्रामाणिकपणा किंवा निष्ठा ही शंकास्पद असण्याची शक्यता अनेक जण बोलून दाखवतात. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या पुढे अत्यंत प्रतिकूल काळ आहे, मोठं आव्हान आहे आणि ते महायुतीचं आव्हान आहे. कुठल्याही परिस्थितीत महानगरपालिकांमध्ये महाविकास आघाडीला किमान काही लक्षणीय यश मिळालं नाही तर या पक्षांची अवस्था अतिशय वाईट होईल. जर पराभव झाला तर जे आहे नाहीत ते सुद्धा लोक जायला लागतील. त्यामुळे काळ अत्यंत कठीण आहे. म्हणून महाविकास आघाडी शक्य तिथे एकत्र राहिलं पाहिजे. महायुतीमध्ये 3 पक्ष जसे एकमेकांविरुद्ध जहरी वक्तव्य केली नाहीत, फारशी वक्तव्य केली पण जहरी वक्तव्य केली नाही, त्याचप्रमाणे उद्या मुंबई महानगरपालिकेत जर समजा उद्धव ठाकरे आणि काँग्रेसमध्ये युती झाली, आघाडी झाली नाही, बहुत न होण्याची शक्यता आहे, तरीसुद्धा कटुता टाळली पाहिजे. आणि आघाडी झाली नाही तरीसुद्धा कशा प्रकारे कोऑर्डिनेशन होईल हे पाहिलं पाहिजे. जे जास्तीत जास्त लोक भारतीय जनता पक्ष किंवा महायुतीच्या विरोधातल्या लोकांना बरोबर ठेवलं पाहिजे. आपल्या नेत्यांना कुठलीही वादग्रस्त वक्तव्य करू नका ज्याच्यामुळे आपली हानी होईल हे सांगितलं पाहिजे. आर्थिक ताकद किंवा आर्थिक रसद आपल्या उमेदवारांना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जास्तीत जास्त पुरवली पाहिजे. उत्तम प्रचार केला पाहिजे, सोशल मीडियाचा प्रभावी वापर केला पाहिजे आणि पर्यायी विकासाचा अजेंडा ठेवला पाहिजे. केवळ मोदी आणि फडणवीस किंवा एकनाथ शिंदेंच्या नावाने शंख करून उपयोग नाही. तुम्ही काय करणार आहात, तुमची विजन काय ते लोक विचारतील. अन्यथा पुन्हा एकदा तडाखा बसण्याची शक्यता आहे. आत्मपरीक्षण केलंच पाहिजे, अकाउंटेबिलिटी असलीच पाहिजे, एवढंच मला वाटतं. तुर्तास इथेच थांबतो. हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा, व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनल. धन्यवाद.